त्यांनी म्हटले। आणखी एक महत्त्वाची बातमी, 16 फिक्सरांना फडणवीसांकडून ब्रेक लावण्यात आला, त्यासाठी त्यांचं अभिनंदन असं संजय राऊतांनी म्हटलंय। सर्व फिक्सर हे ओएसडींना रोखल्याबद्दल फडणवीसांचं अभिनंदन असं राऊत म्हणाले। 13 शिंदेचे आणि 3 अजित पवारांचे फिक्सर असा आरोपही संजय राऊतांनी केलाय। मंत्रालयामधील ओएसडींवरून संजय राऊतांनी हा आरोप केला आहे, तर माझ्याकडे सगळी नावं आहेत असा दावाही संजय राऊतांनी केला आहे। पण ह्या सगळ्यांचे जे फिक्सर पीए आणि ओएसडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो। अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत। जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो। हे सगळे फिक्सरची जी नावं आहेत ही शिंदे गटाकडून मंत्र्यांकडून गेलेली सगळे। तर मी नावं देईन, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 13 शिंद्यांची आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटाचे आहेत। आता मी मागे म्हणलं की अजित पवार जे आहेत यांना त्यांच्या मर्यादा माहीत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या जे अधिकार आहेत त्याचं ते पालन करतात। मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री असताना जर आपण हे फंडा केला असता, चालवला असता अशा पद्धतीने तर फार बरं झालं असतं। आता काहीतरी माझ्याकडे यादी आहे, मग तुमच्या वेळेला हेच लोक होते, मग त्यावेळेला आपण का नाही असं पुढाकार घेतला या बाबतीमध्ये की असे जे भ्रष्ट आहेत, जे चुकीचे कामं करतायत, फारच दलाल्या करतायत, अशा लोकांना घेऊ नका, हे आपण केलं नाही। आता बोलून काय उपयोग आहे? आता काय सांगतो, माझ्याकडे यादी तर आपण सरकारमध्ये असताना आपण काय कारवाई केली त्या लोकांवर, आपण का ठेवलं त्याला तुमच्याकडे, याचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। 2 दिवस अन्नत्याग आंदोलन असेल, त्यानंतर आम्हाला कुठंच म्हणजे आमचं समाधानकारक जर आम्हाला कोणी त्याच्यातून मार्गदर्शन नाही केलं किंवा आम्हाला काही आश्वासन नाही दिले तर मग आम्ही बिना अन्न पाण्याचं आंदोलन परवाच्या दिवसापासून आम्ही हे सुरळीत ठेवू। म्हणजे आजपासून तुम्ही जेवणार नाहीत आणि परवापासून पाणी पण त्यागणार आहात? हां, बिलकुल तसंच।